शास्त्रज्ञ म्हणून खरे ठरले. नोटबंदीच्या काळामध्ये संसदेतलं त्याचं भाषण या देशानं पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. नोटबंदीमुळे देशाचा GDP 2% घसरेल. नोटबंदी हे डिझास्टर आहे. हा देश उद्ध्वस्त होईल. अशा अनेक प्रकारचा इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले. मनमोहन सिंग हे विकास पुरुष होते. देशाच्या तिजोरीमध्ये फक्त 16 दिवस पुरेल इतकंच महसूल शिल्लक असताना त्यांच्या हातामध्ये देशाचं अर्थ खातं नरसिंह राव यांनी दिलं. विचार करा, फक्त 16 दिवस पुरेल इतकेच पैसे देशाच्या तिजोरीत असताना नरसिंह राव यांनी अर्थशास्त्राच्या डॉक्टरला अर्थमंत्री केलं आणि त्याच्या हातामध्ये देश सोपवला. नंतर ते प्रधानमंत्री झाले. आज नरेंद्र मोदी हे 85 कोटी लोकांना जे फुकट धान्य देत आहेत, गरिबांना, कोणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात चूल पेटेल. ही योजना मूळ मनमोहन सिंग यांची आहे. अन्न सुरक्षा कायदा त्याने आणला. अन्न सुरक्षा कायदा हे त्यांचं योगदान आहे. रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा, प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे, ही सुद्धा त्यांचीच योजना आहे. अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या. अत्यंत प्रामाणिक म्हणून, सचोटीचा म्हणून त्यांचा बोलबाला होता, तो शेवटपर्यंत टिकला. देश त्यांच्या जाण्यानं, माजी पंतप्रधान असून सुद्धा त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम होतं, कारण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत त्यांनी काम केलं. मुंबईतली जी मेट्रो तुम्हाला दिसते त्याचे श्रेय कोणी घेऊ द्या, त्याचं श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देईन. मेट्रोचं पहिल्या फेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, ते मला आठवत आहे. आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्न होती, ती त्यांनी फार गाजावाजा न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रधानमंत्री म्हणून सुद्धा पार्लमेंटला असताना त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. ते विरोधी पक्षात आले तेव्हाही त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते त्यांनी कायम टिकवले. कोणाचाही द्वेष न करणारा, जाती धर्माचा द्वेष न करणारा असा हा नेता. खासदार संजय राऊत बोलत होते आणि यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या विकासासाठी किती मोठं योगदान दिलं या सगळ्या गोष्टींचा पाढा वाचला. यानंतर आता आपण पुढे पाहूयात. एक महत्त्वाचे दृश्य सध्या आपण स्क्रीनवरती बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंतिम दर्शनासाठी आले आहेत. हे दृश्य आपण सध्या पाहतोय. नवी दिल्ली या ठिकाणी नेहरू मार्गावरती जे निवासस्थान आहे मनमोहन सिंगांचं, त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे आणि याच ठिकाणी आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहेत. अनेक महत्त्वाचे नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अंतिम दर्शन घेणार आहेत. त्यांच्या पार्थिवाला आदरांजली सुद्धा ते वाहणार आहेत. आणि अशातच आता आपण पाहतोय सगळ्यात पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचले आहेत. ही दृश्य आपण सध्या पाहतोय. दिल्लीतली ही संपूर्ण दृश्य आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल रात्री वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालंय आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव मध्यरात्री हे एम्स रुग्णालयातून नेहरू मार्ग इथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. याच ठिकाणी त्यांचं पार्थिव आहे आणि त्यांच्यावरती अंतिम संस्कार हे जे आहेत ते उद्या केले जाणार आहेत. परंतु त्याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. तो शोक व्यक्त करने के लिए प्रधानमंत्री
तर ही दृश्य आपण पाहतोय आदरांजली नरेंद्र मोदी यांनी वाहिली आहे साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय दिल्लीतली ही संपूर्ण दृश्य आहे। दिल्लीमध्ये मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत आणि अंतिम दर्शन ते घेत आहेत। आत्ताच त्यांनी पुष्पहार सुद्धा अर्पण केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की ते प्रदक्षिणा घालून अंतिम दर्शन घेत आहेत, आदरांजली डॉक्टर मनमोहन सिंगांना वाहत आहेत। त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेताना आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत, सांत्वन त्यांचं करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण पाहतोय। एक मोठा नेता भारताने गमावला आहे, भारताचं मोठं नुकसान झालंय। सोबतच गृहमंत्री अमित शहा सुद्धा आपण पाहतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा त्यांच्या सोबतच दाखल झाले आहेत। त्यांनीही पुष्पहार अर्पण केला आहे, पुष्प सुद्धा ते अर्पण करतायत आणि नमस्कार करून शेवटचा सलाम, शेवटचा अलविदा जे आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांना देत आहेत। तर JP नड्डा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। भाजपचे दिग्गज नेते एक साथ या ठिकाणी आले आहेत आणि काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याला ते आदरांजली वाहत आहेत। भारताच्या विकासासाठी त्यांनी जे काम केलंय त्यासाठी आदर ते व्यक्त करताना दिसत आहेत, कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत आणि भारताच्या विकासामध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ज्यांनी अमूलाग्र असा बदल घडवून आणला, त्यांचं मोठं योगदान राहिलं, त्यांच्या या कामाची आज आठवण केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत आणि सोबतच JP नड्डा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तिघांनी सुद्धा आदरांजली वाहिली आहे, श्रद्धांजली ते अर्पण करतायत। कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं जात आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय, नवी दिल्लीतली हे सर्व दृश्य आहेत। एम्स रुग्णालयामध्ये काल रात्री मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यांची तब्येत खालावली होती म्हणून त्यांना दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यानच त्यांचं काल निधन झालं आणि त्यानंतर मध्यरात्री एम्स रुग्णालयातून आता त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव आणलं गेलंय। ही दृश्य आपण संपूर्ण पाहतोय। दिल्लीमध्ये सध्या या सगळ्या घडामोडी घडतायत। दिल्लीमध्ये नेहरू मार्ग या ठिकाणी निवासस्थान आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आणि या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरतीच शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रम रद्दही करण्यात आलेत। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। प्रकृती अस्वास्थ्यामुळेच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात काल दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ हरपले अशीच भावना आता व्यक्त होतीये आणि उद्या त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जाणार आहेत। डॉक्टर मनमोहन सिंगांवरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांची मुलगी आज मध्यरात्री भारतात परतणार आहे, अमेरिकेतून ती भारतात येणार आहे। उद्या सकाळी 8 ते 10 दरम्यान अंतिम दर्शन घेता येणार आहे सर्वांना। तर AICC इथे अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक बडे नेते माजी पंतप्रधानांना AICC मुख्यालयात श्रद्धांजली सुद्धा वाहणार आहेत। तर AICC मधून अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याची ही माहिती आहे। राजघाटाजवळ जिथे पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात त्याच ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे जागा सुद्धा मागणार असल्याचं कळतंय। काँग्रेस ही जागा मागणार आहे, तेव्हा ही जागा त्यांना दिली जाते का ही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुलगी त्यांची आज रात्री परतणार आहे आणि त्यानंतर उद्या अंत्यसंस्कार केले जातील। मनमोहन सिंग हे उत्तम अर्थतज्ञ होते। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलताना पाहायला मिळतं। तेव्हा जग ऐकत असतं असं ते म्हणाले होते। हे पुस्तक 2020 मध्ये प्रकाशित झालं होतं, त्याची आठवण या निमित्तानं सगळ्यांनाच आता झाली आहे। सिंग जेव्हा बोलायचे तेव्हा जग ऐकायचं असंच बराक ओबामा यांनी त्यांची ओळख करून दिली आहे। बराक ओबामांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। तर मनमोहन सिंग हे भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरणाचे इंजिनियर आहेत असा उल्लेख त्यांनी त्यांचा केलाय। तर लाखो भारतीयांना गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं।
मनमोहन सिंग हे बुद्धिमान, विचार करणारे आणि राजकीय दृष्ट्या प्रामाणिक व्यक्ती होते. भारताच्या आर्थिक विकासाचा पायाच त्यांनी रचला होता. भारताचे पंतप्रधान जेव्हा बोलतात तेव्हा सगळं जग ऐकत असतं, असा उल्लेख बराक ओबामांनी त्यांच्या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्याबद्दल केला होता. आणि यानंतर वळूयात टॉप 50 कडे. घेऊयात मनमोहन सिंग यांच्या अनेक आठवणी ज्या इतरांनीही त्याला उजाळा दिलाय त्या संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरतीच शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रमही रद्द केले गेलेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रध्वज हा अर्ध्यावरती फडकावण्यात आलाय. भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण भारत शोकाकुल आहे. नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलाय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशा शब्दांत अमित शहांनी दुःख व्यक्त केलंय. मनमोहन सिंग यांच्या निधनानं प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यालयातर्फे सुद्धा एक शोकपत्र जाहीर करण्यात आलं. मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते. मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावलाय, असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत नितीन गडकरी यांनीही दुःख व्यक्त केलंय. भारताच्या आर्थिक मार्गाला आकार देणाऱ्या व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केलंय. माझे आदर्श आणि मार्गदर्शक गमावले, असं म्हणत त्यांनी भावूक पोस्ट केली. भारतानं एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावलाय, अशी प्रतिक्रिया आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवेल, असंही ते म्हणालेत. तर शरद पवारांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जागतिक धुरंधर नेता गमावला, असं म्हणत त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं नितीन राऊत यांनीही दुःख व्यक्त केलंय. देशाचा कोहिनूर हिरा हरपला, असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील टेंभरी गावात पहिलं आधार कार्ड देण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका महिलेला पहिलं आधार कार्ड दिलं गेलं होतं. टेंभरी गावात आदिवासी बांधवांनी त्यांचं स्वागत करत असताना आदिवासी बांधवांचं पारंपरिक चांदीचे दागिनेही त्यांना भेट दिले होते. भारतानं आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावला असून त्यांच्या समर्पणानं आणि दूरदृष्टीनं आपल्या राष्ट्राचा कायापालट झाला, अशा भावनाच कपिल शर्मांनीही व्यक्त केल्या. अभिनेता रितेश देशमुख यांनी सुद्धा विलासराव देशमुखांसोबतचा फोटो ट्विट करत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावला असून त्यांचे आम्ही नेहमी ऋणी राहू, असंच ट्विट रितेश यांनी केलंय.
तर जेनेलिया देशमुख यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. आपले माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झालं. एक राजकारणी, अर्थतज्ञ आणि सच्चा देशभक्त, तो देशासाठी सचोटी, शहाणपणा आणि निस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. सनी देओल यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या अर्थशास्त्राला आकार देणारा एक द्रष्टा नेता आपण गमावलाय, अशा शब्दांत सनी देओल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर टीम इंडियाने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केली आहे. मेलबर्नच्या मैदानात काळी पट्टी बांधत टीम इंडियानं आदरांजली अर्पण केली. आणि आता शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी बुलेटिनमध्ये समोर येते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यानंच प्राथमिक, खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी आता पैसा नसल्याचीच वस्तुस्थिती समोर आलेली आहे. त्यामुळे राज्यातील 4 ते 4.5 लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नवीन वर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः 25 तारखेपर्यंत निधी उपलब्ध होतो आणि त्यानंतर 1 ते 5 तारखेपर्यंत पगार वितरित होत असतो. मात्र आता 27 तारीख उजाडली तरी सुद्धा सरकारकडून पगारासाठी निधीच मिळालेला नाहीये. तर राज्यातील शिक्षकांची आकडेवारी आणि पगाराची स्थिती नेमकी कशी आहे पाहूयात. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या आहे 4.50 लाख. तर दरवर्षी पगारासाठी निधी लागतो 68,000 कोटी. दर महिन्याला लागणारा निधी आहे 5,500 कोटी. तर दर महिन्याला पगाराची तारीख असते 1. आणि यानंतर टॉप 50च्या माध्यमातून राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाशिममध्ये रिसोड तालुक्यात सकाळी काही ठिकाणी अवकाळी रिमझिम पाऊस बरसला आणि या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अभय योजनेमधून नवी मुंबई पालिकेला पाणीपट्टी देयकांमधून 16 कोटींचा महसूल प्राप्त झालाय. ज्या पाणीपट्टी धारकाकडून पाणी बिल थकवलं जात आहे त्यांच्यावरती पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. तसंच 2024 मध्ये 3 कोटींनी पालिकेच्या तिजोरीत अधिकचा महसूलही प्राप्त झालाय. पिरवाडी किनारा ते केगाव असा 1200 मीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जाणार आहे आणि हा मार्ग जून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे उरणमधील पिरवाडी आणि केगाव हे 2 समुद्र किनारे जोडले जातील. कल्याण डोंबिवलीमध्ये हवेत धुळीची प्रचंड वाढ झालेली आहे. मागील वर्षभरात हवेतील धुळीकणांच्या प्रमाणात मानकांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. लोकांच्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा तज्ज्ञांकडून निष्कर्ष काढण्यात येतोय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं अराजपत्रित अधिकारी आणि जवानांसाठी नवीन बदली धोरण जाहीर केलंय. त्यानुसार आता CISF मध्ये काम करणाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या आधारावरती पोस्टिंग मिळू शकणार आहे. 10 वर्षांच्या सेवेनंतर कर्मचारी हे निवड पोस्टिंगसाठी पात्र होते. मागील 4 वर्षांपासून बंद असणारी शैक्षणिक सहल पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी नवी मुंबई पालिकेकडून प्रस्ताव सुद्धा तयार झाला असल्याचं अधिकारी वर्गानं सांगितलंय. त्यामुळेच विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये शालेय सहलीसाठीच आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे पाठ्यपुस्तकात शिकवला जाणारा रायगड किल्ला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता आला. सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रत्यक्ष नोंदणीलाही सुरुवात झाली आहे. सीईटीसाठी प्रवेश अर्ज भरण्यास 1 महिन्याची मुदत दिली आहे. या संदर्भात वेळापत्रक जाहीर केलंय.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पनवेल नगरी सज्ज झाली आहे। 4 दिवसांवरती 31 आल्यानं मद्य तस्करांवरती करडी नजर राहणार आहे। रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे। आणि आता एक मोठी महत्त्वाची बातमी येते, नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। नाशिक शहरातील अनेक भागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहील। मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठीच पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। शनिवारी सिडको, नाशिक रोड, पाथर्डीसह नाशिक पूर्व विभागातील पाणी नसणार आहे। तसंच रविवारी सकाळी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळेच नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असं आवाहन